चला पहा 25 मिनिटाचा कालावधी आहे तुमच्याजवळ. अगर 25 मिनिटं अगर पूर्ण झाले तर पंच मात्र डिसाईड करतील की तुमचा प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे की नाही. तर याचं लक्ष द्या, याच्यावरती फोकस करा. ओ मात्र पहा थोडेसे बॅलन्स त्यांचा बिघडला. एक वेगवान चेंडूची हाताळणी झाली. कॅचची अपील मात्र पंचांवरती कुठलाही असर नाही आहे. खरं तर ज्यासाठी जाणले जातात खरं तर थोडेसे मात्र लेजंड आहेत, पण अजूनही 30 धार 30 दरारा 30 धाक मैदानाच्या आतमध्ये सँडी नावाचं वादळ मात्र पुन्हा गोंगावेल का हा प्रश्न नक्कीच पडलाय. कारण एक युवा आहे आणि एक अनुभवी आहे. विनायक कोहली यांचा झेल सुटल्यानंतर ते मात्र सक्रिय झालेत. आता कशा प्रकारे फलंदाजी होईल. ओ पुन्हा एकदा बॅटची कड. आता वेगवान चेंडू आहे, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला. हो हो बघायचंय. अक्षय ओके. ओहो ही स्पर्धाच मात्र वेगळ्या दर्जाची आहे. मी अगोदरच सांगितलं एक गाव एक संघ. मी माझ्या गावासाठी माझ्या संघासाठी अगर मी पडलो तरी मला त्याची पर्वा नाही आहे. मला इजा झाली त्याची पर्वा नाही आहे. मला फक्त एकच कार्य करायचं आहे. अक्षय अगर इजा झाली असेल तर ये इथं मात्र बघ ॲम्ब्युलन्स आहे, फर्स्ट एड बॉक्स आहे. जास्त रिस्क उचलू नको. ओके चला. ओके वाडवली गावचे सुपुत्र आहेत. खरं तर नशिबाचा चौकार मात्र म्हणावा लागेल. गॅप एवढी मोठी आहे. आपण जर फर्स्ट स्लिपचा विचार केला आणि गल्लीमध्ये एवढी गॅप आहे की तिथं मात्र एक घर बनू शकतो. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. ओ मात्र काय फटका आहे आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र रवाना होतोय बाउंड्रीच्या दिशेने. आलाय दर्जेदार चौकार डीजे. धन्यवाद डीजे. खरं तर आज प्रत्येक विभागाचा विचार केला तर ट्रॉम्बेचे आज 3 संघ मात्र या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये आपली किस्मत आजवण्यासाठी दाखल होणार आहेत. विष्णुनगरचे 2 संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. आता बघायचं आहे प्रत्येक विभागाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक गावामध्ये 1-1 2-2 संघ मात्र दिसत आहेत. कारण सर्व खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे. आणि आपण गेम ऑनचा विचार केला तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा 3 कॅमेरा समेत. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मात्र चुम्मा घेऊन यष्ट्यांच्या मागे कुठलीही चुकी नाही आहे. पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. यस डीजे. धन्यवाद डीजे. खरंच आजचा लॉट मी पुन्हा एकदा वाचतोय. आज पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उद्घाटनीय सामना, उद्घाटनीय दिवस. किरण 11 ट्रॉम्बे वाडवली गाव यांच्यात ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर विष्णुनगर ए आणि शरद 11 ट्रॉम्बे. त्यानंतर आपण जर विचार केला तर तिसरा सामना गोवंडी गाव आणि त्यांच्या समेत विष्णुनगर 11. त्यानंतर आपण जर चौथा सामन्याचा विचार केला तर रॉक 11 ट्रॉम्बे श्री गणेश 11 माहुल यांच्या दरम्यान लढत असेल. उद्याचा मात्र लॉट 3 तारखेचा लॉट असेल. खरं तर पहिला सामना घाटला गाव वर्सेस गणेश 11 माहुल. त्यानंतर दुसरा सामना असेल GMD भैरवनाथ धुतुम. त्यानंतर आपण जर विचार केला तर त्यांच्या समोर असेल गर्जना 11 कोपर खेळणारे. त्यानंतर बोनकुडे गाव युवराज 11 KCC आंबापाडा. आणि चौथा सामना एक महत्त्वाची लढत वर्सोवा कोलीवाडा आणि रॉयल कारभार गोर साहिब राजेंद्र माहुलकर साहेब यांचा मात्र पुरस्कृत केलेला संघ. विष्णुनगर हे अगर तुमचा संघ इथं दाखल झाला असेल तर या आयोजकांशी संपर्क साधा. खरं तर प्रचंड मेहनत या स्पर्धेचे मागे आपण जर विचार केला तर त्यांची नावं पुढे आलीच पाहिजे यूट्यूबच्या माध्यमातून. खरं तर जेव्हा तुम्ही कुठली मेहनत करता त्यांचं फल मात्र तुम्हाला भेटलं पाहिजे. आपण कौतुक करूया. या दरम्यान जय माता दी ग्रुप
जो आहे त्यांची नावं मात्र आमच्याजवळ आहेत. सर्वप्रथम आपण स्वागत करूया गणेश केनी सर, गणेश कोहली सर असतील, त्यानंतर प्रदीप कोहली असतील, विनोद कोहली असतील, प्रशांत कोहली असतील, यशवंत कोहली असतील, त्यानंतर महेश माहुलकर असतील, किरण माहुलकर असतील, विजय कोहली असतील, हरेश कोहली असतील, त्यानंतर शशिकांत कोहली असतील, दिनेश कोहली असतील आणि सचिन पाटील. या सर्व मंडळीचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. खूप आयोजक आहेत स्वतः आणि पाहणा प्रचंड मेहनत आहे. कारण कोलीवाडा आहे आणि कोलीवाड्यामध्ये कोली नसेल तर कोण नसेल. खरं तर प्रमुख मुख्य व्यवसाय आपण जर बघायला गेलं तर मासेमारी त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. भर समुद्रामध्ये मात्र ते मैदानाच्या समुद्रामध्ये दाखल होतात. मग तिथं मात्र ऊन वारा पाऊस त्याची तमा नाही आहे. खरं तर प्रमुख व्यवसाय त्यांचा मासेमारी आहे. समुद्राच्या आतमध्ये मात्र प्रचंड मेहनत करत असताना आज कुठंतरी मात्र मैदानामध्ये कसरत करताना मात्र काही कोलीवाडे मात्र इथं दाखल झालेले आहेत. आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटचे धडे मात्र शिकायला भेटणार आहेत. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे. 2 षटकानंतर आपण जर विचार केला तर 24 धावा स्कोअर कार्डवरती लगावल्या जात आहेत. खरं तर एक दर्जेदार स्पर्धा आहे. एक दिमागदार 16 मानाची अभिमानाची स्पर्धा. जय माता दी ग्रुप माहुल कोलीवाडा आयोजकाच्या भूमिकेत आहेत. जय माता दी चषक 2024 पर्व 13वा आहे. येणाऱ्या 15 पर्वामध्ये ही स्पर्धा नक्कीच आपल्याला थोडासा बदल दिसेल. नाईटची स्पर्धा मात्र आपल्या भेटीला येईल. खरं तर अनाउन्समेंट झालेली आहे. म्हणजे पहा ना, आपण जेव्हा नोकरी करतो तर आपल्याला प्रमोशन भेटतं, इन्क्रीमेंट भेटतं. तसंच मात्र या स्पर्धेचं मात्र संकल्पना आहे की डेच्या स्पर्धा मात्र 14 वर्षे सातत्याने केलं आणि 15व्या वर्षी काहीतरी नवीन मात्र करायचं आहे, ही संकल्पना त्यांची आहे आणि नक्कीच आपल्याला नाईटची स्पर्धा भेटीला येणार आहे. चला या, मी आमंत्रित करतोय शरद 11 ट्रॉम्बेचे संघनायक आणि विष्णुनगर ए चे संघनायक. आदिनाथ कोकणे अगर उपस्थित असेल तर या. यस, दाखल झालाय, त्यांचा संघ इथं दाखल झालाय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना मात्र सुरू आहे. एका ठिकाणी ट्रॉम्बे कोलीवाडा किरण 11, दुसऱ्या ठिकाणी आपण चेंबूरचा विचार केला तर वाडवली गाव. एक छोटंसं गाव आहे पण क्रिकेट मात्र प्रचंड प्रमाणात मात्र त्या ठिकाणी मात्र खेळलं जातं. बरेचसे नामवंत खेळाडू आपण वाडवलीचा विचार केला तर कुमार असतील, सागर असतील, सँडी असतील, सचिन काले सर असतील. खरं तर एक दांडगा अनुभव या सर्व खेळाडूंजवळ आहे आणि अनुभव मात्र त्यांना पणाला लावावाच लागणार आहे. आता खरं तर दीपेशची बॅट शांत आहे. आपण जर विचार केला तर 2 षटकानंतर पहिल्यांदा मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय. ओय, तर मात्र काय फटका आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. पहा, मिनी का सांगितलं, दीपेशचं कौतुक मिनी का केलं, कारण गोलंदाजाचा कर्दनकाल ज्याला का म्हटलं जातं, पहिल्या शॉटमध्ये पहा नजाकत होती. एवढा मोठा गॅप मात्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या गॅपमध्ये मात्र चेंडू पाठवलाय. खरं तर एरिया आहे डीप लॉंग ऑफ. या मात्र एरियामध्ये चेंडूला धाडलं जातंय. कुठलाही खेळाडू नव्हता पण जसा मात्र चेंडू चौकाराच्या दिशेने गेला तिथं खेळाडू अवेलेबल आहेत. ओ, बिग हिट, फटका फसलाय. थोडीशी मात्र उंची जास्त आहे, त्याचा फायदा मात्र उचलता आलेला नाही आहे. सचिन काले, खरं तर यांच्याजवळ थोडीशी चुकी झाली. झेलचा प्रयत्न मात्र झाला होता पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होती. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, प्रयत्नाची परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न झाला पण थोडीशी हाईट जास्त आहे. आपण हाईटचा विचार केला तर कुठलाही जेव्हा टोलमॅन तिथं असतो ना फिल्डिंगमध्ये तर थोडा मात्र वाकण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो. तोच प्रॉब्लेम मात्र झाला. चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. आता गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवरती, भावेश बिग हिट, कॉम बॉक्सला मानवंदना देणारा
आलाय दर्जेदार षटकार डीजे. या लवकर. चला ठीक आहे, ते थांबतायत. आदिनाथ येतोय काय? हा मग ठीक आहे, चला काही इश्यू नाही. जसा अर्धी इनिंग होईल तसं मात्र दोन्ही कॅप्टननी यायचंय. हेमंत सर बसायचंय, कारण मोठं मन दाखवलं हेमंतनी. बघा खेळाडू ती काय असते, ऍडजस्टमेंट काय असते ती मात्र हेमंत सरांकडनं शिकावं. बिग हिट, क्या बात है. भावेश ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार मात्र येतोय. पहिला आला डीप लॉंग ऑनला, दुसरा आला डीप मिड ऑफला. डीजे जर विचार केला तर सीपीएल मध्ये या खेळाडूची कामगिरी वाखण्य जोगी राहिली, तोच परफॉर्मन्स. ओ मात्र या टायमाला गोलंदाज सक्रिय झालेत. वार वरती पलटवार, दोन षटकार जरूर तुम्ही ठोकलेत, पण माझ्यातर्फे हा निर्धाव चेंडू. खरं तर धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा, एक मोठी धावसंख्या मात्र उभारण्याचा प्रयत्न असेल किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. फलंदाजी करताना दिसत आहेत. आपण जर विचार केला तर 3 विकेट गेलेत ना, 3 विकेट मात्र माघारी परतलेत. पण भावेश आणि दीपेश, ओ हो 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 हो, टायमिंग केवढं आहे. हे प्रभू, प्रेमनाथम जगन्नाथम सत्यानाश. की पुढचा गोलंदाज कोण असेल. खरं तर थोडीशी चुकी झाली. आपण जर विचार केला तर कुमार, एक दांडगा अनुभव आहे कुमारकडे. गफलत झाली, झेल होता, पण त्यांना जजमेंट मात्र घेता आलेला नाही. घेऊया छोटासा ब्रेक, कारण झालाय ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया सुंदर संगीत डीजे.
एक स्पर्धा भेटीला आली, रॉक 11च्या माध्यमातून एक स्पर्धा भेटीला आली. तदनंतर कुठंतरी मात्र थोडासा पॉश झाला. तदनंतर पुन्हा एकदा जय माता दी ग्रुप यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे पर्व तिसरं आहे, पण एक दिमागदार सोला, एक क्रिकेटचा कुंभ मेळा, एक भव्य दिव्य स्पर्धा. सातत्याने दरवर्षी जेव्हा हा ग्रुप माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जेव्हा ते जाऊन सुखरूप घरी पोचतात, तेव्हा मात्र येऊन त्यांचं पहिलं कार्य ते असतं की क्रिकेटचा कुंभ मेळा. आणि तदनंतर आपण जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून एक भंडारा मात्र केला जातो. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती 45 3 वेळा सांगितलं. चला, चौथं षटक मात्र घेऊन येत आहेत. ज्यांनी मात्र सुरुवात केली होती, नुकताच त्यांनी एक फ्रेश मात्र झेल सोडलाय. तेच गोलंदाज कुमार शिंपी. दीपेशची बॅट शांत आहे. दोनच चेंडू मात्र खेळलेत, म्हणजे पहा ना, ही स्पर्धा त्याला मात्र आठवण असणारी स्पर्धा असेल. हो, इथं मात्र लो फुलटो चेंडू होता. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत, दोन्ही हात समांतर, आणि इशारा आलाय वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावा स्कोअर कार्डवरती अर्जित केल्या जातील आणि धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होईल. 46 धावा. बस सँडी थोडेसे नाराज आहेत, सागर थोडेसे नाराज आहे, कारण एक सोपा झेल होता. जजमेंट मात्र गेला आलेला नाहीये. जजमेंट असणं गरजेचं आहे. खरं तर ग्राउंडचा विचार केला तर सुसज्ज ग्राउंड आहे, 360 ग्राउंड. फलंदाजाला मात्र मुभा आहे, तुम्ही कुठेही मारा, सीमारेषा पलीकडे चेंडू जाणारच आहे. कुठलाही डिक्लेअर झोन या स्पर्धेमध्ये आणि या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये नाही आहे. पुन्हा एकदा या टायमाला मात्र दीपेशला वाटला हा वाईट चेंडू आहे, पण पंच सांगतायत की निर्धाव चेंडू. बघा, रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर आणि रनआउटसाठी असेल. मग वाईटसाठी आपण जर विचार केला तर रिव्ह्यू नाही आहे. भावेशला वाटला की हा चेंडू वाईट आहे. चला, मॅच ऑन करा पुन्हा एकदा. गोलंदाज कुमार मात्र सज्ज आहेत. ओ, खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू पोलीचा संपर्क झालेला नाही आहे. नवीन पिढी या चेंडूला कोणी बुंदा म्हणतात, कोणी खाचा म्हणतात, आपण तर प्रॉपर म्हणूया यॉर्कर चेंडू. थोडेसे मात्र गोलंदाज सक्रिय झाले. कॅच सोडल्यानंतर कुठेतरी वचपा, कुठेतरी बदला घेण्याचा प्रयत्न मात्र या गोलंदाजाचा राहिला. दीपेश सारखा फलंदाजाला ज्यांनी शांत ठेवले कुमार. ओ, गोलंदाजी ट्रॅकवरती थोडासा फंबल झालं. पंच मात्र सांगतायत इट इज अ डेड बॉल. आज माहुल गाव खरं तर 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि प्रत्येक माहुल गावातला खेळाडू आणि प्रत्येक घरातला एक व्यक्तिमत्व या मैदानामध्ये जरूर दाखल होणार आहेत. शॉट ऑफ द डे, पिकअप शॉट. ना आव देखा ना ताव, गेंदबाज को दिखा दिया इस गर्मी के समय में. 8 दाल का भाव, गेंद गई सीमा रेखा पार, मिले यहाँ पर 4 रन. डीजे सन फिरी 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 4 4 4 4 4. पण तसं झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दोन्ही बॅटरचं मात्र कौतुक करावं लागेल. भावेशने मात्र 2 षटकार ठोकले जरूर, पण आता मात्र साईड मात्र चेंज झालेली आहे. ओ
ओ हो, इथं मात्र हे हात नाही, हे घमेला आहे. त्या घमेल्यामध्ये मात्र चेंडू अडकला आणि मग फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. पण मात्र फलंदाजी आवडली असेल तर किरण जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. चला आदिनाथ सर या, आदिनाथ कोकणे. कॉइन कोणच्या जवळ आहे का बघा. हाय हाय माझ्याजवळच आहे. मनोहर कोहली सर या, तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही त्रास देतोय. आदिनाथ कोकणे मात्र याच दरम्यान तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम सरांशी शेक हँड करायचं आहे. यस, जुने मित्र आहेत, त्यांचं पहिलं हस्तांदोलन सरांचं शेक हँड करायचं. हेमंत सरांसोबत शेक हँड करायचं आहे. यस, सरांनी सांगितलं दोघांना ऑल द बेस्ट. कोण कॉल देतोय? थांबा थांबा एक मिनिट. चला हेमंत कॉल देत आहेत. महत्वाचा टॉस आहे. हेड. या दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. या आदिनाथ सर, कारण आपल्याजवळ वेळ नाही आहे, आपण चर्चा करूया जरूर. हेमंत सर डिसिजन ना ओके. चला न्यूज या प्रकारे आहे. मग एका ठिकाणी विष्णुनगर ए आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला तर शरद इलेव्हन ट्रॉम्बे यांच्या दरम्यान नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कॉल आपण जर विचार केला तर शरद इलेव्हन ट्रॉम्बेच्या बाजूने लागला. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. इथं मात्र 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकानंतर आपण जर विचार केला तर किरण इलेव्हन ट्रॉम्बे यांनी धावा केल्यात 52 धावा. डीजे मास्टर शांत काय होऊन जाऊन दे सुंदर संगीत. आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर एक सफलता मात्र त्यांना भेटलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रिश कोळी.
हो, बिगिट करायचा होता. मिडॉनच्या दिशेने मात्र खेळाडू आहेत. चेंडू पकडला जातोय, अडवला जातोय, फेकला जातोय. तद्वर मात्र क्रिशने आपलं अकाउंट ओपन केलं 1 धावांनी. पहा आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि भावेश खरं तर विचार केला तर स्वतःला त्यांनी थांबवलं आणि स्वतः आपण जर विचार केला तर खालच्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आले. कुठेतरी मात्र आपल्या वरच्या फलंदाजाला ते मात्र त्यांनी संधी दिली. नवनीत खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा मात्र ही मनशा असेल. भावेश तुर्भेकर. हो हो, हाफ ट्रॅकरचा चेंडू, छोटी गेंद यानी खोटी गेंद. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 4 धावा. डीजे मात्र अर्धी इनिंग संपेल. मात्र आपल्याला दानशूर व्यक्तिमत्वाची नावं घेणं. खरं तर या स्पर्धेला ज्याचा ज्याचा हातभार लावलाय आपण म्हणूया दानशूर व्यक्तिमत्व यांची नावं आमच्याजवळ आहे. त्यांचं नावं घेणं पण गरजेचं आहे कारण त्यांनी मात्र या स्पर्धेला कुठेतरी एक चांगला हातभार लावलाय. चला, चेंडूची पूर्तता करायची आहे. खरं तर चेंडू हरवलाय. या चौकाराच्या सैनी मात्र धावसंख्या पुढे जाते 57 धावा. मिनिटचा अगोदर सांगितलं अनुभव काय असतो ते मात्र भावेश तुर्भेकरनी पहिल्या चेंडूमध्ये आपले इरादे स्पष्ट केले. त्यांना माहिती आहे त्यांच्याजवळ टाईम नाही आहे, त्यांच्याजवळ जास्त चेंडू नाही आहे. जेवढे चेंडू आहे त्यांचा प्रयत्न असेल की प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे मला धाडायचा आहे. पहिला चेंडू यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार ठोकलाय. अजूनही आपण जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज लक्ष्मण यांचं आपण कौतुक करूया. पुन्हा एकदा बिग हिट. बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय. 1 बाउन्स. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे मित्रांनो 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर ज्यांनी बनवल्या अक्षरशः 14 धावा, 15 धावा की फॅक्टर असेल या 15 धावा. कारण शेवटचे 3 चेंडू होते. लक्ष्मणकडनं झालेली चुकी तिकीटपर मात्र महागात पडणार आहे. चला, आपण या दरम्यान ज्या व्यक्तिमत्वाने या आपल्या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे, सर्वप्रथम माजी नगरसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आमचे आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेब यांचा मात्र एक मोलाचा वाटा आहे. त्यानंतर मंजुला सिदाशिव मुकादम जी प्रथम आपण ट्रॉफी बघतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत मात्र केली गेलेली आहे. दत्ताराम नाना कटवले खरं तर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी मात्र पुरस्कृत केले आमच्या या स्पर्धेसाठी. त्यानंतर मारुती 11 मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल त्यांनी मात्र पुरस्कृत केले, त्यांचं सुद्धा विशेष आभार. त्यानंतर रॉयल ग्रुप मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी
व बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी मात्र उत्कृष्ट दर्जाची ट्रॉफी आहे, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत मात्र केली गेलेली आहे. तदनंतर मनोहर केशव कोळी उर्फ भाऊ त्यांची आर्थिक मदत आम्हाला आहे, त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. तदनंतर कमलाकर हडसूळ सर ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी बॉलचे बॉक्स त्यांनी मात्र पुरवलेत, त्यांचं सुद्धा मात्र मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. तदनंतर आमच्या बाजूला बसलेले जय माता दी ग्रुपचे मुख्य घटक आदरणीय किरण कोळी सर, त्याच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी उत्कृष्ट दर्जाचे गॉगल. तदनंतर आपण जर विचार केला तर सुहास यादव कोळी सर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. तदनंतर आपण जर विशाल गाऊंड भोलेनाथ ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. तदनंतर आपण जर विचार केला तर गजानन पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. तदनंतर आपण जर विचार केला तर चेतन पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. तदनंतर महेंद्र वैती नाकवा यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. तदनंतर आपण जर विचार केला तर एक ॲम्ब्युलन्स मात्र तिथं उभी आहे, तर आपण कौतुक करूया BPCL कंपनी यांच्या माध्यमातून तिथं ॲम्ब्युलन्स सेवा आमच्या या स्पर्धेसाठी. तदनंतर नितेश मोहन कोळी पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर आपण जर विचार केला तर विघ्नहर्ता बॉईस यांच्या माध्यमातून पाणीचे बॉक्स. आणि तदनंतर आपण जर विचार केला तर चिरंजीव भंडारी यांच्या माध्यमातून पाणीचं बॉक्स. सर्व मात्र दानशूर व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत केलं जात आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत.
आता त्याचप्रमाणे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अभिषेकच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम कोण करतोय? भावेश कोहली. या टायमाला मात्र फुटवर्कचा वापर केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी झाली. पंचांचं दोन्ही हात समांतर आणि इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये मात्र थोडीशी भर. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा बिनगडीबाद. वाडवली गाव, वाडवली संघ. पुन्हा एकदा मात्र काय मात्र चेंडू होता. खरं तर फलंदाज वाईटची अपील करतायत, पण त्यांच्या शोल्डरवरनं मात्र चेंडू निघून गेला. इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी. भावेश कोहली यांचं मात्र कौतुक करूया, कारण दर्जेदार ऑलराऊंडरची भूमिका मात्र निभावत असताना फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी मात्र चांगली सुरू आहे. पुढे सरसावले. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची हाताळणी झाली. म्हणजे काय षटक मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर मात्र वाडवली गाव धावसंख्या मात्र करतायत 3 धावा. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर भरत पांडुरंग कोहली सर यांचं आपण कौतुक करूया. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी उत्कृष्ट अशी दर्जाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत मात्र केली गेलेली आहे. पुन्हा एकदा भरत पांडुरंग कोहली सर, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. हो हो, लो फुलटच चेंडू कॉम बॉक्सला मानवंदना देणारा आलाय अभिषेकच्या बॅटमधनं. दर्जेदार षटकार डीजे. धन्यवाद डीजे. डीजे थोडासा आवाज वाढवा, थोडासा बेस द्या. हॅलो, येस सर, थँक्यू. आता चेंडू अशा ठिकाणी केला तिथं मात्र ट्रॉफीचा बॉक्स आहे, त्याला भगदाड पाडलं जातंय. मोठा भोगदा मात्र झालाय आणि चेंडू त्याच्यामध्ये अडकला. खरं तर अभिषेक 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर कुठेतरी वारवरती पलटवार आणि आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. धावसंख्येचा विचार केला तर वाडवली गाव आता धावा लगावल्या जातात 9 धावा. आता बोथ एंडकडनं मात्र गोलंदाजी पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही इनिंगकडनं दोन्ही मात्र बाजूनी मात्र गोलंदाजी केली जाईल. या स्पर्धेचं मात्र संकल्पना आहे पहा ना. आता सागर जाधव खरं तर 6 चेंडूची वाट बघितली, तदनंतर मात्र ते स्ट्राईक एंडवरती सज्ज आहेत. मागील स्पर्धेचे मात्र हिरो राहिलेत. गडकरीमध्ये जी स्पर्धा झाली होती तिथं मात्र मी जरूर उल्लेख करीन, कारण एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना लांबच लांब ज्यांनी षटकार ठोकला आणि रेस्ट ऑफ चेंबूरला मात्र त्यांनी विजयी षटकार मात्र तो ठोकून दिलेला सागर जाधव सध्याच्या घडीला सक्रिय आहेत. ओ मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. आता पहा ना, एक भाऊ गेला तर दुसरा हॅलो, थोडासा टेक्निक इश्यू होता. क्रिश कोहली खरं तर यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. झेल होता, हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल, कारण एक झेल होता. तो झेल मात्र त्यांच्या हातातनं चेंडू निसटला आणि सागर यांना जीवनदान. ओहो,
हॅलो. सोनबादेवी संघ मात्र इथं दाखल झालाय. किरण पाटील, सचिन, तुमचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दांड्या, सिक्सर किंग रोहित, वेगवान गोलंदाज. जाऊया मॅचच्या दिशेने. थोडासा टेक्निकल इश्यू. अभिषेक षटकार ठोकलाय. 6 वरती मात्र तो झेल पकडला गेला. ओ इथं मात्र हा कुठला शॉट होता, हेलिकॉप्टर होता. ओ एक धाव काढण्याचा प्रयत्न सागरचा झाला. अति घाई संकटात नाही. हॅलो 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 माईक चेक. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये मात्र सामना रंगलाय. एका ठिकाणी आपण जर विचार केला तर किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा, दुसऱ्या ठिकाणी चेंबूर परिसरातला नामवंत संघ वाडवली गाव. धावांचा पाठलाग मात्र केला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. अभिषेक मात्र सध्याच्या घडीला जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहेत. 14 धावांची त्यांनी बहारदार पारी पेश केली आहे आणि अजूनही मात्र ग्राउंडमध्ये साबूत आहेत. ओ काय फटकाय, गॅप मध्ये आहे, चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार, मिळाल्या 4 4 4 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. खरं तर चेंडू जमिनीला गुदगुळ्या करत, जमिनीला गरंगळत चेंडू गेला गॅप मध्ये. डीप लॉंग ऑफला कुठलाही खेळाडू नव्हता. कार्पेटच्या माध्यमातून स्ट्रोक खेळला जातोय. पुन्हा एकदा अभिषेक त्यांच्या माध्यमातून हा चौकार मात्र बघायला भेटतोय. 2 षटकाचा खेळ संपुष्टात. 2 षटकानंतर आपण जर विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर जात आहेत. हॅलो 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 चेक. हॅलो. चला जास्त वेळ दौडू नका. वेळेचं बंधन आहे. कारण आपण जर विचार केला तर 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. पहिला सामना मात्र सुरू आहे. मग एका ठिकाणी मात्र या दरम्यान आपण एक छोटासा हॅलो. नवीन गोलंदाज खरं तर आपलं वैयक्तिक दुसरं आणि आपल्या संघाचं तिसरं षटक मात्र घेऊन येत आहेत. सागर बिग हिट करायचा होता. शॉर्टून फुलचा फटका खेळायचा होता. चेंडू पळीचा संपर्क मात्र व्यवस्थित झालेला नाही आहे. आणि याच दरम्यान आपण जर विचार केला तर 1 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आता पहा वाडवली गाव, अगर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर आता सिंगल डबलनी काय होणार नाही आहे. कारण आता ती वेळ आलेली आहे, तो काल आलेला आहे. कारण चेंडू मात्र कमी होत चाललेत आणि धावा मात्र वाढत चाललेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 तरी षटकार ठोकावे लागतील. टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. बंड्या मात्र चेंडू खाली येत आहेत. अक्षय कदम ज्यांनी व्यवस्थित मात्र कदम ठेवले आणि एक सुसज्ज मात्र झेल पकडला. आणि अभिषेकची खेळीचा मात्र पारीचा अंत. घेऊया एक छोटासा सत्कार. आदरणीय आमचे मनोहर कोहली सर आणि यशवंत कोहली सर, तुम्हाला विनंती करतोय मनोहर कोहली सरांचा मात्र यथोचित मात्र सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. या सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. भारताची परंपरा आहे, कुठलाही जेव्हा पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्याला मात्र देवाचा दर्जा दिला जातो. मनोज केशव कोहली सर यांचं इथं मात्र एक यथोचित मात्र हॅलो 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 माईक चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. वाडवली गावाचं एक असं नाव खरं तर षटकार किंग म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं.
ओहो बॅटची कड. यष्ट्यांच्या मागे कुठलीही चुकी नाही आहे. पकडला जातोय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे कोणी खाचा म्हणतात, कोणी बुंदा म्हणतात, इंग्लिशमध्ये प्रॉपर यॉर्कर चेंडू म्हणतात. जबरदस्त गोलंदाजी. ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे भावेश कोहली, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोलीवाडा. अजून एक कोलीवाडा मात्र तिथं सज्ज आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. हेमंत सर डिसिजन कळवायचं आहे. बॅटची वरची कड. पुन्हा एकदा सँडी आल्या पावले मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. डीजे मास्टर हल्ली नाही आहे, मांडव नाही आहे. आपल्याला एक 2-3 मिनिट फक्त 1 मिनिटाचं आपल्याला संगीत वाजवायचं आहे. हो पुन्हा एकदा मात्र काय मात्र डिलिव्हरी आहे. खरं तर इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र चेंडू कधी आला कधी गेला समजलेलंच नाही आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. भावेश कोहलीची अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवून जाऊ मित्रांनो. 3 विकेट मात्र या षटकामध्ये आणि एकच धावा खर्च केल्यात. यस डीजे मास्टर होऊन जाऊ दे संगीत.
तर तिथं मात्र त्वरित आपला निर्णय द्यायचा आहे, मग ती गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेकचा टाइम मित्र ऑफ झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन करायची आहे. दोन बॅटर मात्र तिथे रेडी आहेत. सागर जाधवची बॅट शांत काय, अजूनही त्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही आहे. खरं तर क्षमता आहे या बॅटरकडे. षटकार किंग म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. वाडवली गावचा सुपुत्र आहेत. खरं तर आकाश तारेकर जी कंपनीची बॅट आहे त्याचे ते मात्र सेल्समॅन्स आहेत. खरं तर ओ हो हो, इथं काय घडलं. दीपेश कोळी खरं तर त्यांच्या माध्यमातून जेव्हाही कुठली स्पर्धा झालेली आहे झेल सुटलेला नाही आहे. खरं तर कौतुक करावं लागेल. दीपेश वय वर्ष कमी आहे मित्रांनो, पण एक दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. थोडीशी चुकी झाली पण मॅच लांब आहे मित्रा, टेन्शन घेऊ नका कारण टार्गेट मोठा आहे. ही मॅच मात्र आपण जर विचार केला तर वाडवली गाव तुमच्यापासून थोडीशी दुरावली आहे. अगर तुम्हाला कमबॅक करावं लागेल तर इथं मात्र षटकार आणि चौकाराची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. ओ पुन्हा एकदा क्या बात आहे. भावेश तुर्बेकर खोलवर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला प्रश्न विचारत चेंडू यष्ट्यांच्या मागे गेलाय. नाव आहे यष्टीरक्षक रोहन. पहा फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी अजूनही मात्र सुरू आहे. दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. डीप लॉंग ऑफला मात्र थोडंसं फंबल झालं, पण एकेच धावेमध्ये मात्र समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. सागर यांना माहिती आहे आता माझी बॅटिंग आता मला करायची आहे, कारण मॅच तर तुमच्यापासून दुरावून मात्र होत चाललेली आहे. स्कोरर आम्हाला स्कोर सांगतायत अजूनही 23 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी आपण जर विचार केला बरीचशी लांब आहे मित्रांनो मॅच. हो हो, खडे खडे लॉफ्टेड ड्राय खेळाडू आहेत. कुठलीही चुकी झालेली नाहीये. पकडला जातोय, झेल संपतोय. सागर जाधवचा खेळ डीजे. नका. शरद इलेव्हन ट्रॉम्बे तुमच्यासाठी सुद्धा तिथे एक डगआउट आहे, तिथं जाऊन थांबायचं आहे जशी मॅच सुरू होईल तशी. हो हो, इथं मात्र काय फटका आहे. आता एकेरी आणि दुहेरी धावेनी मात्र काय होणार नाही आहे. जवळजवळ 100% नव्हे तर 150% आपण म्हणूया ही मॅच आपण जर विचार केला तर किरण इलेव्हनच्या खिशामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार. आता स्ट्राईक एंड होते आपण जर विचार केला तर पवित्र. हो हो, टायमिंग जुळलेलं नाही आहे. रोहन मात्र चेंडू खाली आणि पहा ना, आता मला वाटतं औपचारिकता असेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर वाडवली गाव यांची धावसंख्या आहे 24 धावा, म्हणजे 6च्या सरासरीने 24 धावा कुठल्या जातात. आता मॅचमध्ये काही राहिलेलं नाही आहे. 6 चेंडूचा विचार केला तर अजूनही 44 धावांची गरज आहे. हा टार्गेट होणार का? स्कोरर आमच्याजवळ बघतायत. होणार, होऊ शकतं. कारनामा झालाय, पण ती स्पर्धा पावसाळी स्पर्धा होती. दीपेश माळी भिवंडीचा सुपर डुपर स्टार, ज्यांनी एका षटकामध्ये 43 धावा कुठल्यात, पण ते रबरचा चेंडू होता, पण हा टेनिसचा चेंडू आहे. चला, मॅन ऑफ दिस मॅचसाठी आपण जर विचार केला तर किरण कोहली सर इथं मात्र माझ्या बाजूला बसलेत. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर असा गॉगल. अच्छा, किरण इथं उपलब्ध नाही आहेत, या स्पर्धेचे घटक आहेत. दीपेश अब देर कर दी जनाब,
आपने आते आते यस डीजे मास्टर ठोको. कारण अजूनही 5 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. जवळ मी तर म्हणीन सामना जिंकलाय तोच म्हणजे किरण इलेव्हननी. पण दीपेशकडनं एखादी अगर चुकी झाली, नो चेंडूची हाताळणी झाली, त्याच्यावरती मोठा फटका आला, पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत निर्माण मात्र होणार आहे. ओहो काय फटका आहे. आपण जर या फलंदाजाचा विचार केला तर याला खालच्या क्रमांकामध्ये का फलंदाजासाठी पाठवलं हा नक्कीच मात्र प्रश्न पडला असेल. चला 4 चेंडू टाकायचा आहे. दीपेश वय वर्ष कमी आहे मित्रांनो, पण सातत्याने त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण लाजवाब, गोलंदाजी लाजवाब, फलंदाजी लाजवाब, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 100% देण्याचा प्रयत्न या खेळाडूचा असतो. फिल्डिंगची व्यूहरचना बरेचसे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. इथं मात्र फ्रंट फुटला आले. डीप लॉंग ऑफला मात्र भावेश कोळी तिथं आले. चेंडू पकडला, फेकला. तद्वर आपण जर विचार केला तर एक धाव काढली जाते. आता चेंडू झालेत मित्रांनो 3 आणि अशक्य असं टार्गेट आहे. फक्त 3 चेंडू टाकायचं आहे दीपेशला आणि या मॅचमध्ये विजयी शिक्कामोर्तब मात्र करायचं आहे. आणि आमचे ऑफिशियल स्कोरर जे 2 स्कोरर आहेत, एक ॲप स्कोरर आहे, एक बुकचा स्कोरर आहे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ते मात्र काढायचं आहे. धावबाची संधी निर्माण झालेली आहे, पण मात्र खेळाडूच्या शरीराचा मात्र चेंडूनी वेध घेतलाय. दीपेश आता 2 चेंडू टाका आणि मॅच संपवा. कॉंग्रॅच्युलेशन किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा, कॉंग्रॅच्युलेशन वाडवली गाव. पुन्हा एकदा मात्र तुमचा बॅट परफॉर्मन्स राहिला. एखादा तुम्ही तुमच्या गावामध्ये मी तर म्हणेन तुम्ही मीटिंग घ्या, व्यवस्थित खेळाडू तुम्ही तयार करा. लो फुटला चेंडू, ताकद केवढी आहे. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, पण बराचसा उशीर झालाय, विलंब झालाय. चौकार जरूर आला, पण या चौकाराची आपण जर विचार केला तर पहिल्या 1-2 षटकामध्ये चौकार मात्र लागलेच नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र चौकार ठोकले जात आहेत. चला रॉयल ग्रुपचे कोणी सदस्य इथं उपलब्ध असतील तर या व्यासपीठावरती तुमची आठवण काढली जाते. चला सामना संपलाय. विजयी संघ किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा यांचं आपण कौतुक करूया. नेत्रदीपक फलंदाजी झाली, नेत्रदीपक गोलंदाजी झाली. 2 भाव मात्र त्यांची चांगली कामगिरी राहिली. भावेशची मात्र कामगिरी वाखर